तुम्ही सर्वजण. आम्ही इथे एकदम मजेत आहोत आणि आता वाजलेले आहेत दुपारचे 2. तर आज आहे गणपती बाप्पाचा 5वा दिवस आणि 5 दिवस झाले तर आज आपल्या गणपती बाप्पाचं आहे विसर्जन. सो मी आता करते तयारी निवदाची. आपल्या बाप्पाला नैवेद्य द्यायचा आहे आज तर. सो मी मटार पनीर बनवणार आहे आणि त्यासोबत पुरी आणि डाळ राईसचा कुकर मी एकत्रच लावलेला आहे. सो आणि मोदक देखील बनवणार आहे. तर मी आता सुरुवातच केलेली आहे. 2 वाजायला आलेले आहेत. बऱ्यापैकी माझं आवरलं आहे आणि संध्याकाळी कॉर्निशला आम्ही बाप्पाचं विसर्जन करणार आहोत. सो आता माझे मिस्टर बाहेर गेलेत. त्यांनी आज सुट्टी घेतली कारण गणपती बाप्पाचं विसर्जन आहे. राघवचं फूड खाऊन झालं आणि आधी तो अजिबात खात नव्हता, अजिबात टेस्ट देखील करत नव्हता बेबी फूड. तर आता हळूहळू त्याला खूप आवडायला लागले आणि तो खूप छान पितो. तर तुम्हाला दाखवते कशाने पितो तो. तर त्याचा हा सिपर आहे. तर याने तो म्हणजे बऱ्यापैकी खूप छान पितो. तर त्याला मी सारखं बनवून देत असते काही ना काही. त्याचे 2-3 आयटम आहेत ठरलेले. तर ते त्याला रोजचे मी बनवून देत असते आणि अजूनही माझ्या फ्रेंड्स सांगतायत मला हे दे ते दे. सो मी आता तेही उद्यापासून फॉलो करणार आहे. हाय पप्पा जाणार आपले आज. आणि आत्ता गाऊ येईल तर नैवेद्य मी आधीच दाखवून ठेवेल. सो आल्यावर तीही जेवण करेल आणि चला तर आता बाकीची कामं आवरून घेऊ. बाकीची कामं म्हणजे मी सकाळी गाऊ गेली तेव्हाच उठले होते. तर तेव्हा सगळं मी आवरलं आणि त्यानंतर बाप्पाची आरती वगैरे केली. तर आणि राघव आणि मी पुन्हा झोपलो. तर माझे मिस्टर गेले बाहेर, त्यांची मीटिंग आहे कसली तरी. सो ते येतीलच 3-4 वाजेपर्यंत. तोपर्यंत मी स्वयंपाक बनवून नैवेद्य वगैरे दाखवून ठेवते. आणि आज 2 माझ्या मैत्रिणी येणार तर त्या राहिल्या होत्या दर्शनाला यायच्या, प्राजक्ता आणि देवश्री. तर त्या 4, 4:30, 5 पर्यंत येतीलच. आम्ही 7 वाजता हलणार आहोत घरातनं मग बाप्पाला घेऊन. आणि आता आम्ही सगळे रेडी झालोय. ते गाऊ रेडी नाही झाली तू बाळा? रेडी नाही झाली? हाय प्रिशा. हाय श्राव. हाय. आणि आज शेवटच्या दिवशी आलेले आहेत देवश्री आणि प्राजक्ता. चला चला. आणि इथे कुठे आहेत प्राजक्ता आणि देवश्रीची पिल्ल? कुठे आहे प्रिशा? कुठे आहे? आणि आता आम्हाला आरती घ्यायची. संध्याकाळ झाली, आता 6 वाजलेत. छान दिसते ना. सगळ्यांचा टर्न. ओके, सगळ्यांचा टर्न होणार आहे सगळ्यांना. फायर डॅडी आल्यावर लावते फायर. ए मस्ती नाही आता. मागे उभे राहा, मागे उभे राहा. इथे उभे राहा. कुठे तू थांब जरा. वार्ता विघ्नाची नुरवी पूर्वी प्रेम कृपा जयाची सर्वांगी सुंदर विशेंदुराची कंठी जय देव जय श्री शंकरा हो स्वामी शंकरा. आरती ओवाळू तुझ कर्पूर गौरा. जय देव जय देवी दैती सागर मंथन पैकी जय देव जय श्री शंकरा हो स्वामी शंकरा. आरती ओवाळू तुझ कर्पूर गौरा. जय देव जय देव व्याघ्रांबर फणीवर शतकोटीचे वीज वाचे उच्चारी रंग. आणि जसं की तुम्हाला सर्वांना माहितीच आहे, मी फर्स्ट टाईम बाप्पा बसवले होते घरामध्ये. राघव आल्यानंतर म्हणजे राघव यायच्या आधी आम्ही गणपती बाप्पा नव्हतो बसवत घरामध्ये. तर पहिल्यांदाच मी बाप्पाला बसवलं होते आणि मला एवढं काही माहिती नव्हतं काय करायचं असतं. तर मला देवश्री सांगत होती असं कर तसं कर आणि तिचं ऐकूनच मी करत होते काय करायचं ते. हो मजा येते त्याला. बापरे हा उडायचं. ते बघा इथेच ठेवतो ना. आता घ्या गणपती आपण जाऊया. चावी वगैरे घ्या पिशवी नाही ते पण घ्या. ॲपल पण घ्या. कशाला नाही काय खूप एवढ्यांचं. गणपती बाप्पा मोरया.
आणि आम्ही कॉर्निशलाच गणपती बाप्पांचं विसर्जन करणार होतो, परंतु बाप्पा विसर्जन करून देत नव्हते. कॉर्निशला बंद केलं होतं त्यांनी. सो आम्ही गेलो होतो आजमनला आणि आम्हाला तिथे जागा भेटली होती, तर तिथे आम्ही बाप्पाचं विसर्जन केलं आणि मग त्यानंतर आम्ही आलो घरी. आणि आम्ही आत्ताच आलेलो आहोत. तर आता वाजलेले आहेत 8:45. काय गं? राघवच्या बॅगेत पाणी होती. अच्छा, हो, त्याच्यासाठी घेतली होती. आणि ते राघव खेळतोय मस्त. आम्ही आता गणपती बाप्पाचं विसर्जन करून आलोत आणि ते अलाउड नाही आहे आता गणपती बाप्पा विसर्जन करायला. सो थोडी एक जागा होती कुठेतरी आजमनला, तर तिकडे आम्ही विसर्जन केलेलं आहे. आणि नेक्स्ट टाईम आम्ही इको फ्रेंडली गणपती घेऊन येणार आहोत. तर आता आम्ही जेवण करू. स्वयंपाक झालेला आहे. नैवेद्यासाठी आम्ही प्रसादासाठी बनवला होता बाप्पाच्या नैवेद्य. तर आता आम्ही जेवण करतो, कारण 8:45 वाजले जवळजवळ. तर आजचा ब्लॉग मी इथे संपवते. तुम्हाला जर आजचा ब्लॉग आवडला असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूयात नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.